Hello friends, my name is Dhanaji Khade and you are watching my YouTube channel English Developers. Today we are going to learn about one of the 8th standard topic, Androcles and the lion. Androcles, it is the name of boy. This is the Androcles, and the lion, this is lion, म्हणजे सिंह. Long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androcles. Courteous means polite. Long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androcles. म्हणजे खूप वर्षापूर्वी अँड्रोकल्स नावाचा एक दयाळू, प्रेमळ आणि विवेकी माणूस होता. But he had a very cruel master. परंतु त्याचा मालक मात्र अतिशय दुष्ट होता. In those days त्या काळामध्ये किंग्स, राजा, नोबल्स, त्या काळी राजे महाराजे आणि नोबल्स म्हणजे सद्गृहस्थ, श्रीमंत लोक काय करायचे, अँड अदर वेल्दी मेन म्हणजे अतिशय श्रीमंत लोक यूज पुअर पीपल, गरीब लोकांचा वापर करत असत. काय म्हणून, ॲज देअर स्लेव्स म्हणजे गुलाम म्हणून वापर करत असत. गरीब लोकांचा हे श्रीमंत लोक, राजे लोक करत असत. अँड्रोकल्स वॉज अ स्लेव्ह. अँड्रोकल्स सुद्धा कोण होता, तर स्लेव्हच होता. बघा, अँड्रोकल्स हा एक स्लेव्ह होता म्हणजे गुलामच होता. The slaves were forced to work for their masters. म्हणजे बघा, या गुलामांना त्यांचे मालक जबरदस्तीने कामाला झुंपत असत. म्हणजे बघा, forced, they had to do what their masters told them. त्यांना सर्व प्रकारची कामं करावी लागत की जे मास्टर त्यांना सांगत असत त्या प्रकारची सर्व कामं करावी लागत असत. They had no freedom. बघा, त्यांना फ्रीडम नव्हतं, त्यांना कोणतेही स्वातंत्र्य नव्हतं. नो राईट्स, कोणतेही अधिकार नव्हते. इवन वेन दे वेअर अनहॅपी, पर अगदी ते अनहॅपी होते म्हणजे नाराज असायचे. अगदी ते मालका बघा ते नाराज असायचे, अनहॅपी असायचे, दुःखी असायचे विथ देअर मास्टर. म्हणजे त्यांच्या मालकाविषयी बघा ते अतिशय नाराज असायचे, दुःखी असायचे, तरी सुद्धा दे कुड नॉट लिव्ह हिम, ते त्यांना सोडून जाऊ शकत नसत. म्हणजे अगदी मालक त्यांच्याशी गैरवर्तन करीत असे तरी त्याला सोडून जाता येत नसे. दे वेअर बाउंड बाय, बघा, दे वेअर बाउंड बाय लॉ. बाउंड बाय लॉ मीन्स strictly forced to follow the laws. म्हणजेच but they were bound by laws म्हणजे कायद्याने बांधले गेलेले होते. टू obey म्हणजे आज्ञा पाळणे. देअर मास्टर्स म्हणजे त्यांच्या मालकांची आज्ञा पाळण्याची कायद्याने बांधले गेले होते. however wicked म्हणजे दुष्ट, he might be म्हणजेच मालक कितीही क्रूरपणे वागला त्यांच्या बरोबर तरी सुद्धा त्यांची आज्ञा पाळणे हे त्यांच्यासाठी कायद्याने बंधनकारक असे, त्या गुलामांच्यासाठी. अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज हर्टलेस विकेड मास्टर. पण अँड्रोकलला सुद्धा त्याचा निर्दयी हर्टलेस म्हणजे निर्दयी, विकेड म्हणजे दुष्ट, निष्ठुर मालक अजिबात आवडत नसे. His master starved his slave. त्याचा मालक होता तो त्यांना उपाशी ठेवायचा. अँड्रोकलचा जो मालक होता तो त्यांच्याशी खूप निष्ठुर वागत असतो. तो गुलामांना उपाशी ठेवीत असे. स्टार्व म्हणजे उपाशी ठेवणे. हिज स्लेव्स अँड ऑपन विस्पर देम. बघा, तो गुलामांना उपाशी ठेवत असे आणि चाबकाचे फटके मारित असे. Androcles felt that even death was better than starving such a
मास्टर. अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण ओढवलेले बरे असे अँड्रोकसला वाटे. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. तो चांगल्या संधीची वाट पाहत राही. अँड ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. त्याला पहिली संधी मिळाली. अखेर एकदा त्याला एक संधी मिळाली. ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ. क्लचेस मीन्स बघा टाईट होल्ड म्हणजे घट्ट मिठीतून. कोणाच्या बघा ऑफ हिज क्रुएल मास्टर म्हणजे त्याच्या क्रूर मालकाच्या कचाट्यातून सुटण्यात यशस्वी झाला. तो तिथून पळून गेला. पुढचा बघू आपण. नाऊ although Androcles had thus run away. नंतर बा पुढे अँड्रोकल्स जरी पळून गेला असला तरी तो बॅड नव्हता. बा although Androcles had thus run away, he was not a coward. coward म्हणजे one who get easily afraid म्हणजे भित्रा नव्हता तो, जरी तो पळून गेला असला तरी. ही टूक शेल्टर. त्याने बघा शेल्टर म्हणजे निवारा घेतला. इन द फॉरेस्ट. बघा ते काय झालं, तो जंगलात फिरणाऱ्या तो जंगलात लपून बसला. बघा पुढे ही टूक शेल्टर इन द फॉरेस्ट म्हणजे तो शेल्टर निवारा घेतला कुठे, इन द फॉरेस्ट मध्ये जंगलामध्ये. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाइल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्ट मध्ये भटकणाऱ्या कोणत्याही बीस्ट म्हणजे प्राण्याचा त्याला भीती वाटत नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. डोक्यावर छप्पर नाही याची त्याला चिंताही वाटत नव्हती. देन ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेअर एव्हर ही विश. म्हणजे बघा एखाद्या पक्षाप्रमाणे मर्जी होईल तिथे जायला आपण मुक्त आहोत याचा त्याला जास्त आनंद होता. वन डे एके दिवशी काय बघा, वन डे ॲज he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. एके दिवशी जंगलात फिरत असताना अचानक एक सिंह त्याच्या समोर आला. his first reaction त्याची पहिली रिएक्शन कशी होती बघा, रिएक्शन was to turn and flee. त्याची पहिली रिएक्शन अशी होती की मागे फिरून पळून जावे असे त्याला प्रथम वाटले. but then he saw that the lion had not moved. नंतर त्याने पाहिलं की तो सिंह अजिबात हलत नव्हता. on seeing him जरी त्याने त्याला पाहिलं बघा पण त्याला बघून सिंह हलला नाही की त्याने बघितलं. in it neither growled म्हणजे गुरगुरणे, तो गुरगुरलाही नाही, nor roar किंवा गर्जनाही केली नाही. बघा तो जागचा हल्लाही नाही, गुरगुरलाही नाही किंवा त्याने डरकाळीही फोडली नाही हे त्याच्या लक्षात आलं. इनफॅक्ट किंबहुना बघा काय झालं, इट लुक ॲट हिम पेशंटली ऑर द पेशंटली मीन्स लाईक अ पेशंटली इन अ पिटियस मॅनर. अतिशय दयाळूपणे त्याने त्याच्याकडे पाहिलं. बघा त्या काय केलं, अतिशय पीटीएसपणे म्हणजे केविलवाणीपणे त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. ज्याला त्याला असं वाटत होतं की तो ग्रेट पेन मध्ये आहे असं त्याने त्याला दर्शवलं. हे त्याच्या लक्षात आलं की मोहना जणू वेदनेने तो केविलवाणी होता, तो त्याच्याकडे पाहत होता हे त्याने दर्शवलं. अँड्रोकल्स पॉज देन. अँड्रोकल्स थोडा थांबला, तो बघला. देन ही मूव व्हेरी कॉशियसली म्हणजे बघा व्हेरी केअरफुली अतिशय काळजीपूर्वक तो हळूहळू पुढे ढकलायला टुवर्ड्स द लायन. तो लायनच्या दिशेने गेला. स्टेप बाय स्टेप एक एक पाऊल करून पुढे टाकीत तो सावधपणे सिंहाकडे जाऊ लागला. देन इट्स द लायन मोन. द लायन मोन म्हणजे मेड पेनफुल साऊंड. बघा तो
सिंह कणला किंवा विवळू लागला बा. कणणे किंवा मोन म्हणजे कणणे किंवा विवळणे. द लायन मोन अँड व्हिम्पर. व्हिम्पर मीन्स क्रायड पेनफुली. वेदनेने विवळू लागला. प्लीज हेल्प मी. इट्स आईज सीम टू से. तिचे डोळे बोलत होते, त्या सिंहाचे डोळे बोलत होते, कृपा करून मला मदत कर. व्हेन अँड्रोकल्स ड्रू नियर. अँड्रोकल्स तिच्या जवळ गेला. द लायन लोवर इट्स हेड अँड बिगॅन टू लिक. लिक म्हणजे चाटणे. इट्स पॉप म्हणजे पंजाला तो चाटू लागला. त्याने खाली मान घातली सिंहाने आणि सिंह कणत विवळत होता आणि त्याचे डोळे काय बोलत होते, कृपया मला मदत कर अशी जणू याचना करीत होते. अँड्रोकल्स जवळ पोहोचला तेव्हा सिंहाने त्याचे डोके खाली वळवले आणि आपला पंजा त्याने चाटायला सुरुवात केली. Then Androcles saw that the lion's paw was wounded, sore and swollen. त्याने पाहिलं पंजाचं, तेव्हा त्याला दिसले की सिंहाच्या पंजाला जखम झाली होती आणि तो सुजला सुद्धा होता त्याचा पंजा. ऑन अ क्लोजर लुक, जवळ गेल्यानंतर त्याला दिसलं बघा, अँड्रोकल्स नोटीस दॅट अ बिग थ्रोन. थ्रोन म्हणजे खाटा. खाटा हॅड पर्स वन ऑफ द लायन्स स्टो. बघा आपले धैर्य एकवटून अँड्रोकल्स आपला हात हळूच पुढे जखमी पंजाकडे नेला. सिंहाच्या दुखबा जवळ जाऊन पाहिल्यावर अँड्रोकलला दिसले की एक मोठा काटा त्याच्या एका बोटात घुसला होता. and lion's toes. So this is the cause of the lion's distress. Distress means like a great trouble. म्हणजे तो त्रास याच्यामुळेच तो त्याला त्रास झाला होता. हाच त्याला त्या सिंहाला त्रास झाला होता. थ्रूआउट अँड्रोकल्स, थ्रूआउट नाही सॉरी, थॉट अँड्रोकल्स ने विचार केला की काय विचार केला बघा. अँड्रोकल्स स्वतःशीच विचार केला की सिंहाच्या वेदनेचे हेच ते कारण असावे. समोनिंग अप. समोनिंग अप मीन्स लाईक अप करेज म्हणजे ट्राईंग टू बी ब्रेव. म्हणजे बघा स्वतःच्या अंगामध्ये धैर्य एकवटून काय केलं त्याने, ऑल द करेज. बघा ते करेज म्हणजे धैर्य एकवटलं त्याने. अँड्रोकल्स स्ट्रेच ताणणे बा, स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. म्हणजे जो जखमी पंजा होता त्याच्या दिशेने त्याने आपला हात त्या अँड्रोकल्सने ताणला. ही वॉज अफ्रेड that lion would attack him. तो घाबरत होता की तो लायन आपल्यावरती अटॅक करेल किंवा हमला करेल. if he touch its swollen paw. म्हणजे त्याने त्याच्या दुखबा तो काय वाटत होतं, तर सिंहाच्या दुकऱ्या हा पंजाला हात लावला तर तो आपल्यावर हल्ला करेल की काय अशी त्या अँड्रोकल्सला भीती वाटत होती. but the lion seems to अंडरस्टँड. परंतु लायनला तो अंडरस्टँड केलं म्हणजे समजून घेतलं. हिज गुड इंटेन्शन म्हणजे इंटेन्शन म्हणजे पर्पज म्हणजे कारण. म्हणजे सिंहाला सुद्धा त्याचा चांगला हेतू समजला असावा. देन बघा पुढे, अँड्रोकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. अँड्रोकल्सने सुद्धा बघा त्याचा जो सिंहाचा पंजा होता तो आपल्या डाव्या हातात घेतला. डिफ्टली मीन्स स्किलफुली अँड क्विकली. अतिशय कौशल्यपूर्ण. बघा काय केलं, डिफ्टली ही पुल आउट द थ्रोन. अगदी कौशल्यपूर्ण शिताफीने त्यातला काटा त्याने काढून टाकला. देन नंतर काय केलं बघा, टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग. आणि स्वतःच्या काय केलं त्याने काटा काढून टाकला आणि अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्याची एक पट्टी त्या कनवळ मनुष्य बघा काय केलं त्याने, द काइंड मॅन म्हणजे दयाळू माणूस होता बा, बाउंड ऑफ द लायन्स इंज्युअर्ड पॉ. त्याने स्वतःच्या कपड्याची एक पट्टी त्या सिंहाच्या जखमेवर बांधली. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. बघा आणि काय आश्चर्य, जणू कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणजे ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंहाने त्याचा हात चाटला, लिक केला. द लायन देन लिक
म्हणजे चाटणे त्याचा ही जाळ म्हणजे हात चाटायला सुरुवात केली. अँड्रोकल्स रिमेन विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्रोकल्स त्याच्याजवळच राहिला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. तो जंगलात जाऊन शिकार करीत असे आणि त्या असहाय्य श्वापदाबरोबर म्हणजेच त्या सिंहाबरोबर आपले अन्न वाटून खाई. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वोंड. सिंहाची जखम स्वच्छ करून तो रोज त्याला मलमपट्टी करीत असे. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. बघा, लवकरच सिंह हिंडू फिरू लागला किंवा बाहेर फिरू लागला. मेनी टाइम्स इट फॉलो अँड्रोकल्स व्हेअर एव्हर ही वेंट. लवकर तो हिंडू फिरू लागल्यानंतर बरेचदा तो अँड्रोकल्स जिथे जाईल तिथे सिंहही त्याच्या पाठोपाठ फॉलो करू लागला, म्हणजे पाठोपाठ जाऊ लागला अँड्रोकलच्या बरोबर. Now come to the then. In the meanwhile, Androcles' master had complained. इकडे अँड्रोकलच्या मास्टरने काय केली होती? कंप्लेंट केली होती टू द ऑथॉरिटीज दॅट हिज स्लेव्ह अँड्रोकल्स हॅड रन अवे. बघा, इकडेच काय घडलं दरम्यान अँड्रोकलच्या मालकाने आपल्या गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे केली. Soldiers were sent in all directions to capture Androcles. अँड्रोकल्सला पकडण्यासाठी सोल्जर्सना म्हणजेच सैन्याला सर्व दिशेने पाठवले, सर्व दिशांना सैनिक पाठवले गेले. They searched for him high and low but couldn't find him. त्यांनी कसून शोध घेतला पण त्यांना त्याची काही त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही किंवा तो सापडलाच नाही. ऍट लिस्ट आणि शेवटी ऍट लास्ट शेवटी काय झालं? दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोकल्स लिव्ह. आणि तो ते शेवटी कुठे आले? अँड्रोकल्स राहत होता त्या जंगलात ते आले. इट सो हॅपन दॅट अँड्रोकल्स हॅड गॉन आउट अलोंग. It so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the caves. असे झाले की नेमके त्या दिवशी अँड्रोकल्स एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह गुहेपाशी विश्रांती घेत होता. Both of them fell into the hands of the soldiers. बघा, ते दोघेही सैनिकांच्या तावडीत सापडले. रेस्ट बात का बोथ ऑफ देम म्हणजे ते दोघेही फेल इन टू द हँड्स ऑफ सोल्जरच्या हातामध्ये सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. त्या सैन्याने त्यांना शहरामध्ये ते घेऊन त्याला परत आले त्या दोघांनाही. दे पुट अँड्रोकल्स इन द चेन्स इन अ प्रिझन. बघा, त्यांनी अँड्रोकल्सला साखळीने बांधून तुरुंगात डांबले. द लायन वॉज इन केज. तर लायनला सिंहाला त्याने पिंजऱ्यात कोंडले. देन इन दोज डे, बघा त्या काळामध्ये इन दोज डेज म्हणजे त्या काळामध्ये पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू द वाईल्ड बीस्ट्स ॲज अ पनिशमेंट. बघा, पनिशमेंट म्हणून काय होत होती त्या काळामध्ये? त्या काळी गंभीर गुन्हा केलेल्या माणसाला जर शिक्षा म्हणून जंगली प्राण्याच्या तोंडी दिले जात असत, त्याची गिल्टी तो असेल तर. रनिंग अवे फ्रॉम द वन्स मास्टर्स वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम. बघा, आपल्या मालकापासून पळून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जाई ऍट दॅट टाइम त्या काळामध्ये. देअरफॉर अँड्रोकल्स टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. त्यामुळेच अँड्रोकलला सुद्धा जंगली प्राण्यांच्या तोंडी देण्यात येणार होते. त्याने तो क्राईम केलेला होता, तो मालकाला सोडून पळून गेलेला होता, त्यामुळे त्याला ती शिक्षा ती भोगावीच लागणार होती. ऑन द अपॉइंटेड डे, तो जो ठरलेला दिवस होता त्या दिवशी काय झालं बघा? द एम्परर अराइव्ह ऍट द सर्कस. त्या ठरलेल्या दिवशी राजा सर्कसच्या स्थळी आला. अँड टूक हिज प्लेस, त्याने त्याची जागा घेतली.
द क्राऊड cheer loudly. तो जो क्राऊड होता बा, उपस्थित लोक होते ते एकच मोठ्या लोक चेअर करत होते, ओरडत होते. द trumpeters blew the trumpet and Androcles was brought into the arena. Arena means a ground surrounded by the seats on the all side of for the sport and other public events. बघा, उपस्थित समुदायाचे बघा एकच जल्लोष केला. तुतारी वादकांनी शिंग फुंकले आणि अँड्रॉकल्सला रिंगणात आणण्यात आले. ट्रम्प अँड द अँड्रॉकल्स वॉज ब्रॉट म्हणजे आणला बघा कुठे, इन टू द एरिना मध्ये, तो अंगणात म्हणजे जिथे तो त्याला त्या सिंहाच्या तोंडा किंवा प्राण्याच्या तोंडी द्यायचं होतं तिथे त्या एरिनामध्ये त्याला घेऊन आले. हिज चेन्स वेअर अनबाउंड. त्याची चेन खोलली गेली किंवा तिची चेन होती ती उघडली गेली, खुली केली गेली, सगळ्या सोडण्यात आल्या. ही फेल्ट वीक अँड डिस्मे. डिस्मे मीन्स सॅड. तो खूप दुःखी वाटत होता. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. म्हणजे त्याला असं वाटत होतं की बा तो अशक्त आणि दुःखी कष्टी दिसत होता. हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे याची त्याला आता खात्री पटली होती. त्याला आता असं वाटत होतं की आता हा आपला शेवटचा दिवस असेल. ऍट द अपोजिट एंड, तर दुसऱ्या एंडला बघा विरुद्ध बाजूला त्याच्या कोण होतं, अ गेट वॉज रेस. जे गेट होतं ते उघडलं गेलं. अँड अ फेरोसियस मीन्स लाईक अ वाईल्ड अँड डेंजरस फायर्स, म्हणजे अतिशय क्रूर असा, निष्ठुर असा बघा, क्रूर भयंकर असा बघा काय होतं बघा, फेरोसियस लायन वॉज रिलीज इन टू द एरिना. त्या एरिनामध्ये अतिशय भयानक क्रूर असा सिंह, त्या सिंहाला सोडण्यात आलं, त्या रिंगणामध्ये सोडण्यात आलं. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोसियस. तो तो भयंकर अशा सिंहाला रिंगणात सोडल्यानंतर त्याला अनेक दिवस उपाशी ठेवल्यामुळे तो अतिशय चिडलेला वाटत होता. तो सिंह होता तो. अँड्रॉकल्स वॉज फिल विथ फिअर. अँड्रॉकल्स खूप घाबरला, भीतीने खूप अँड्रॉकल्स घाबरला. बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट म्हणजे शो दॅट वन इज नॉट अफ्रेड, म्हणजे तो घाबरला नाही असं दाखवलं. भीतीने अँड्रॉकल्सला ग्रासून टाकलं, मात्र तरी त्याने धैर्य सोडले नाही. देन द लायन बघा, द लायन सॉ अँड्रॉकल्स. बघा लायनने त्या अँड्रॉकल्सला पाहिलं. अँड रश टुवर्ड्स हिम. बघा अँड्रॉकल्सला पाहता क्षणी सिंह गुरगुरत त्याच्याकडे वेगाने झेपवला. बघा टुवर्ड्स हिम पाउंडिंग अँड रोरिंग. अतिशय गुरगुरत किंवा गर्जना करतच तो त्याच्या अंगावरती झेपवला. बट सडनली, परंतु अचानकपणे काय घडलं, इट स्टॉप. परंतु तो अचानक थांबला. इन इट्स ट्रॅक. बघा तो पण अचानक तो थांबला. अँड देन इट मूव्ह स्लोली फॉरवर्ड. अतिशय हळूपणे तो पुढे पुढे येऊ लागला. ऑल इट्स रेज सीम्स टू हॅव मेल्टेड. त्याचा राग होता तो सगळा, बघा आवेश होता, राग होता, तो आक्रमकता आता नाहीशी झाली होती. अँड्रॉकल्स सॉ धिस टू. अँड्रॉकल्सने सुद्धा त्याला पाहिलं. बघा त्याला पाहिलं. अँड ईच फ्रेंड्स रेकग्नाइज द अदर. त्या जे दोघे मित्र होते त्या दोघांनीही एकमेकांना ओळखलं. म्हणजे ते दोघे सिंह आणि अँड्रॉकल्स जे जंगलामध्ये फिरत होते तेच दोघे होते, ते एकमेकाचे मित्र होते. त्यांनी एकमेकाला ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट. प्रत्येकाला आश्चर्य वाटलं. अमेज द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉकल्स अगेन. तो त्या जो सिंह होता पुन्हा अँड्रॉकल्स कडे झेपावला आणि त्याच्याजवळ पोहोचला. अँड बट वेन इट रीच हिम. परंतु तो त्याच्याजवळ पोहोचल्यानंतर इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. परंतु तिथे आल्यानंतर त्याने पोहोचल्यानंतर गुरगुरत आपले नाक त्याच्या अंगाला तो घासू लागला. रब करणे म्हणजे घासणे. अगेन्स्ट हिम. अँड्रॉकल्स हग द लायन. हग म्हणजे घट्ट मिठी मारले. बा अँड्रॉकल्सने सुद्धा त्याला घट्ट मिठी मारले. देन बघा ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. ही वेप, तो रडू लागला. बा तो शरीराचं बा त्याने घट्ट मिठी मारल्याने तो मोकळेपणाने आणि आनंदाने रडू लागला.
द ऑडियन्स इन्क्लूड द एम्परर. जे ऑडियन्स म्हणजे बघण्यासाठी आलेले जे लोक होते ते सुद्धा लोक, इन्क्लुडिंग अगदी एम्परर सुद्धा काय झालं बा, वॉच धिस, त्याने ते पाहिल्यानंतर वॉच धिस टेंडर साइट इन द ग्रेट वंडर. राजासकट सर्व प्रेक्षक हे दृश्य अचंबित होऊन पाहत होते. देन पीपल बिगॅन टू चियर अँड्रोकल्स अँड आस्क फॉर हिज रिलीज. नंतर लोक सुद्धा अँड्रोकलच्या नावाचा गजर करू लागले आणि त्याची सुटका करण्याची मागणी करू लागले. द एम्परर आस्क अँड्रोकल्स टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. त्या एम्परर सम्राटाने विचारलं किंवा राजाने विचारलं त्याला की तो जो लायन होता त्याचे अशा प्रकारे विचित्र कसा वागला. व्हेन ही हर्ड द होल स्टोरी. जेव्हा त्याने पूर्ण स्टोरी ऐकली, द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ह बाय म्हणजे हॅव स्ट्रॉंग फिलिंग, म्हणजे त्याला सुद्धा त्यांच्याविषयी आपुलकी वाटू लागले. त्याच्यावर वाटू लागली. ग्रॅटिट्यूड मूव्ह बाय द ग्रॅटिट्यूड्स अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड द बीस्ट. म्हणजे बघा, राजाने सिंहाच्या या विलक्षण वर्तनाबद्दल अँड्रोकल्सला विचारले. संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर राजा देखील मनुष्य आणि प्राण्यामधील या अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नात्याने भारावून गेला. देन बघा, ही ऑर्डर that Androcles should be set free. त्याने आदेश दिला की अँड्रोकलची सुटका करण्याचे त्याने आदेश दिला. He would no longer be a slave. आता यापुढे तो गुलाम राहणार नव्हता. When the emperor asked Androcles what others reward he would like, and Androcles replied, जेव्हा त्याने विचारले, राजाने विचारले की अँड्रोकल्सला विचारले, जेव्हा अँड्रोकल्सला काय विचारलं की व्हॉट ऑदर्स रिवॉर्ड, अजून कुठलं तुला बक्षीस पाहिजे की जेणेकरून वुड यू लाईक, तुला कुठलं बक्षीस आवडेल. अँड्रोकल्सने उत्तर दिलं दॅट ही डीड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. त्याला स्वतःसाठी काही नको आहे, बट ही वॉन्टेड द लायन टू बी द सेट फ्री टू. म्हणजे त्या वाघाला सिंहाला सुद्धा फ्री सोडावं असं त्याला सांगितलं. म्हणजे बघा, आणखी कोणते इनाम हवे असे राजाने अँड्रोकल्सला विचारले. तेव्हा अँड्रोकल्स म्हणाला की त्याला स्वतःसाठी काही नको, परंतु सिंहाला मुक्त करावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. अशा प्रकारे दोघे मित्र मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलात परत तो गेला किंवा ते दोघेही गेले.